नमस्कार। या ठिकाणी आपण आज पुन्हा एक उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत आणि तो सगळ्यांचा अतिशय आवडता आणि चमचमीत आणि खुसखुशीत असा जो पदार्थ आहे, तर तो म्हणजे साबुदाण्याचा वडा। तर यासाठी आपण रात्रभर भिजत घातलेले 2 वाटी साबुदाणा आहे तो घेतलेला आहे आणि त्यासोबत मीडियम असे 3 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि पाऊण वाटी जवळजवळ मी शेंगदाणे थोडेसे जाडसर असे कुटून घेतलेले आहे आणि ते यामध्ये आपण आता टाकून घेतलेले आहे। त्यासोबत यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस आणि आल्याचं जे बारीक किस जो आहे तर तो यात टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे याची चव अतिशय सुंदर लागते। तर असे हे सगळे जिन्नस आपल्याला सगळे एकत्र करून घ्यायचे आहे आणि ते मॅशरच्या साहाय्याने थोडं मॅश करून आणि छान हाताच्या साहाय्याने आपल्याला ते कालवून घ्यायचे आहे आणि छान असा एकजीव असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याचसोबत आपण आता हे शेंदे मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे आपण थोडी किंचित अशी साखरसुद्धा यामध्ये टाकत आहोत आणि त्यामुळे आपल्या बटाट्याचा रंगसुद्धा साबुदाणा वड्याचा रंगसुद्धा अतिशय सुंदर येणार आहे। तर या ठिकाणी आपण छान असं याला कालवून घेतलेलं आहे आणि आपल्याला जसे हवे तसे छोटे किंवा मोठे असे गोळे करून आपण हातावर त्याला असे चपटा आकार देऊन घेणार आहोत आणि आपल्याला मोठे साबुदाणा वडा करायचा असेल तर मोठे गोळे घ्यायचे आणि त्याला आतमध्ये थोडंसं छिद्र करायचं, त्यामुळे काय होतं की साबुदाणा वडा जो आहे तो सगळीकडून सारखा असा छान तळला जातो। तर या ठिकाणी आपण मध्यम आकाराचे असे हे गोळे तयार करत आहोत, त्यामुळे आपण त्याला असा चपटा आकार देऊन काही गोळे आपण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि त्यात शेंगदाण्याचं तेल आपण या ठिकाणी वापरणार आहोत। तर हे सुरुवातीला अगदी गरम असं तेल पाहिजे आणि साबुदाणा वडा टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला त्याची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे, त्यामुळे छान असे खुसखुशीत असे हे वडे तळले जातात। नाहीतर मोठा गॅस असला तर ते वरून असे दिसतात की तळले आहे पण आतून ते कच्चे राहण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण ही फ्लेम जी आहे ती नंतर मीडियम अशी करून घ्यायची आहे आणि छान मंद आचेवर त्याला असे तळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आपला वड्याचा रंगसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे, असा थोडासा ब्राऊन आणि असा गोल्डन कलर याला आलेला आहे आणि छान असे खुसखुशीत असे ते दिसून राहिले आणि ह्या साबुदाणा वड्यासोबत आपण दही घेतलेलं आहे आणि त्याला छान फोडणी घालून घेतलेली आहे। त्यात साखर, मीठ आणि कोथिंबीर आपण वरून घालून घेतलेली आहे। अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। धन्यवाद।